हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेचं नाव आहे अद्विया, माफियाचे निषिद्ध प्रेम, भाग 11. सियाचं जबरदस्ती लग्न आणि अद्वैतची डॅशिंग एंट्री. त्याने आपल्या हाताची मूठ घट्ट आवळली आणि मनातच म्हणाला, बेबी, तू मला वेडं करत आहेस. हे तुझ्यासाठी चांगलं ठरणार नाही. तेवढ्यात मीटिंग संपली आणि सगळे बाहेर निघून गेले. अद्वैताने आवळलेली मूठ जोरात डेस्कवर आपटली. तू आज जितकं पळू शकतेस तितकं पळून घे सिया, पण उद्या मी तुला पळण्यासाठी एकही संधी देणार नाही. असे पुटपुटत तो पटकन उभा राहिला. केबिनमधल्या प्रायव्हेट रूममध्ये जाऊन तो थेट वॉशरूममध्ये शिरला. इकडे सिया लिफ्टमधून ग्राउंड फ्लोअरवर आली. गेटजवळ तिला निक्की उभी दिसली. तिला पाहताच सिया पटकन तिच्याजवळ आली. थँक गॉड तू इथेच मिळालीस, नाहीतर काय झालं असतं कोण जाणे, असे ती घाईघाईने म्हणाली. निक्कीने काळजीने तिचा हात धरत विचारलं, सिया, तू ठीक आहेस ना? मी ऐकलंय की CEO फारच रागीट आणि उद्धट आहे. त्याने तुला त्रास दिला का? सियाने तिचा हात धरून तिला गेटच्या बाहेर नेत म्हणाली, आधी इथून निघूया, मग सगळं सांगते. दोघीही रस्त्याच्या कडेला उभ्या राहून टॅक्सीची वाट पाहू लागल्या. थोड्याच वेळात एक टॅक्सी मिळाली आणि दोघीही त्यात बसून घराकडे निघाल्या. थोडा वेळ शांततेत गेल्यावर सिया हळू आवाजात म्हणाली, निक्की, तुला माहीत आहे का तो CEO कोण आहे? निक्की आश्चर्याने म्हणाली, नाही, कोण आहे ग तो? आपण ओळखतो का? सिया घाबरलेल्या स्वरात म्हणाली, तोच आहे, तोच, तो आदिल माणूस, तो जो कॉलेजमध्ये माझ्या मागे लागलेला होता. निक्की धक्का बसल्यासारखी म्हणाली, काय? तू काय म्हणतेस सिया? हो, तोच घटिया विकृत माणूस आहे तो, सिया संतापाने म्हणाली. तो माझ्याकडून माझं आयुष्यच हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत होता. निक्की चिंतेने विचारलं, मग आता काय करणार? नोकरी सोडायची का? सियाने रडवेला चेहरा करत उत्तर दिलं, मी नोकरी सोडू शकत नाही. त्या खडूस माणसाने माझ्याकडून आधीच कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेतली आहे. जर मी नोकरी सोडली तर मला मोठी रक्कम द्यावी लागेल. आता मी काय करू? ती पुढे चिडून म्हणाली, तो फारच वाईट आहे. राग तर त्याच्या लांब नाकावर 24 तास बसलेला असतो. प्रत्येक गोष्टीवर ओरडतो. देवाने त्याला एवढा फुकटचा राग का दिला असेल कुणास ठाऊक. स्वतःचा पाठ कसं सोडवणार? निक्कीने तिला घट्टमिठी मारली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे आणि आता तर आपण त्याच कंपनीत जॉब करतोय ना, तर आपण मिळून काहीतरी मार्ग नक्की काढू. घाबरू नकोस. निक्कीच्या समजावण्यामुळे सिया थोडी शांत झाली. काही वेळाने टॅक्सी त्यांच्या घराजवळ येऊन थांबली. दोघीही खाली उतरल्या, भाडे दिले आणि एकमेकींना बाय म्हणत आपापल्या घराकडे निघून गेल्या. संध्याकाळ झाली होती. हलकासा अंधारही पडला होता. सिया घरात जाऊन पाऊल टाकताच तिला आत आधीच काही लोक बसलेले दिसले. ती त्यांना ओळखत नव्हती, पण तिची काका-काकू त्यांची आदरातिथ्य करत होते, त्यामुळे ते ओळखीचेच असावेत हे स्पष्ट होत होते. कामिनी काकूंनी सियाला आत येताना पाहताच उत्साहाने आणि हसतच म्हणाल्या, सिया बाळा, तू आलीस? ये इथे, हे लोक खास तुला भेटायलाच आले आहेत. काकूंच्या त्या गोड हसण्याने आणि प्रेमळ सुराने सिया जागच्या जागीच थांबली. ती आश्चर्याने काकूंकडे पाहतच राहिली. तिथे बसलेले लोकही सिया आली हे ऐकताच तिला टक लावून पाहू लागले. काकू हसत हसत सियाजवळ आल्या. तिचा हात प्रेमाने धरत म्हणाल्या, सिया माझ्या बाळा, चल बघ तुझ्यासाठी कोण आले, असं म्हणत त्यांनी तिला ओढत त्या लोकांसमोर नेलं. समोर बसलेले 2 अर्धवट वृद्ध पुरुष पाहून सिया अधिकच हादरली. त्यातील एकाच्या डोळ्यात सियाकडे पाहताच लोभ चमकला. तो काकूंना म्हणाला, ही मला पसंत आहे. हे ऐकताच सिया आणखीनच हादरली. तिने संतापाने काकूंकडे पाहत म्हटलं, काकू, तुम्ही अशी कशी बोलू शकता? काकूंनी तिचा हात घट्ट दाबत जबरदस्तीने हसून म्हणाल्या, बाळा, घाबरू नकोस. हे फार मोठे लोक आहेत. तुला राणीप्रमाणे ठेवतील. समोर बसलेल्या साधारण 48 वर्षाच्या माणसाकडे पाहत काकू म्हणाल्या, मिस्टर किशोर, सिया थोडी लाजरी आहे ना, म्हणून गोंधळली आहे. मी तिला आत घेऊन जाते. बाकी तुम्ही सगळं पाहिलंच आहे तर तुम्हाला काही हरकत नाही? तो माणूस पटकन म्हणाला, हो नक्कीच, मला काहीही हरकत नाही. हे ऐकताच काकूंनी सियाचा हात धरून ओढत तिला थेट तिच्या खोलीत नेलं आणि जोरात ढकललं. मग त्यांनी खोलीचं दार आतून बंद केलं. त्या जोराच्या धक्क्यामुळे सिया खाली पडली आणि तिच्या कोपराला जबर दुखापत झाली. काकू तिच्या जवळ वाकल्या.
तिचे केस मुठीत पकडून संतापाने ओरडल्या. तुझी ही हिंमत माझ्या बोलण्याला विरोध करायचा? मी आणि तुझ्या काकूने तुझं लग्न ठरवलंय. उद्याच तुझं लग्न आहे, समजलं का? वेदनांनी सियाच्या तोंडून कळवळून आह असा आवाज निघाला आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत ती म्हणाली, काकू असं करू नका. आता मला नोकरी मिळाली आहे, मी खूप पैसे कमावेन. प्लीज काकू, हे सगळं थांबवा. काकूंनी रागात तिचे केस ओढले आणि जोरात तिच्या गालावर थप्पड मारली. वेदनेने सियाच्या डोळ्यातून कळवळून आक्रोश निघाला. कामिनी काकूंच्या 5ही बोटांचे ठसे तिच्या गोऱ्या गालावर उमटले आणि क्षणात तिचा गाल लालबुंद झाला. काकू कठोरपणे म्हणाल्या, आता तुझ्या तोंडातून एक शब्द जरी निघाला ना, तर उद्याऐवजी आजच तुझं लग्न लावून देईन. सिया घाबरून मान हलवतच राहिली. तिला प्रचंड भीती वाटत होती. त्या माणसाच्या विचित्र घाणेरड्या नजरा तिला अजूनही आठवत होत्या. त्या नजरा तिला आतून हादरवून टाकत होत्या आणि तिचं अंग थरथरत होतं. काकू पुढे म्हणाल्या, तुझ्या नोकरीने काय होणार आहे? किशोरने तुझ्या काकांसाठी व्यवसाय सुरू करून देण्याचं मान्य केलं आहे. तो आपल्याला सगळं देणार आहे, समजलं का? त्यामुळे ती नोकरी विसर. आता फक्त उद्याच्या उद्या लग्नाची स्वप्न बघ आणि लक्षात ठेव, तू या खोलीबाहेर आता थेट लग्नानंतरच पडशील. हे बोलून त्यांनी सियाचे केस सोडले आणि उभ्या राहून खोलीबाहेर निघून गेल्या. सिया रडत रडतच म्हणाली, काकू प्लीज असं करू नका, मी पैसे कमवून आणीन. दाराजवळ पोहोचून काकू थंडपणे म्हणाल्या, ते पैसे आम्हाला सुख देणार नाहीत. गप्प बस, उद्या तुझं लग्न आहे. इतकं बोलून त्यांनी दार बंद केलं. बाहेरून कडी लावून घेतली. सिया खाली बसून फुटफुटून रडू लागली. देवा, तू मला इथे का सोडलंस? मला माझ्या आईबाबांकडे पाठव. मला हे लग्न नकोय. प्लीज देवा, काहीतरी कर. जिथे प्रेम नाही, वयाचा मेळ नाही, अशा लग्नात मला जायचं नाही. तो तर माझ्या काकांच्या वयाचा आहे. अशा माणसाशी मी लग्न कसं करू? मी मरून जाईन. ती सतत रडत हे शब्द पुन्हा पुन्हा बोलत होती. दुसऱ्या बाजूला अद्वैत एका बंद कारखान्यात पोहोचला. तिथे काही लोक आधीपासूनच त्याची वाट पाहत बसले होते. त्याच्यासोबत त्याचा असिस्टंट होता, तर बॉडीगार्ड बाहेर पहाऱ्यावर उभे होते. अद्वैत आत येताच तिथे बसलेले 4ही जण उभे राहिले आणि स्मित हास्य करत त्याच्याशी हस्तांदोलन केलं. हस्तांदोलनानंतर अद्वैत रिकाम्या खुर्चीवर बसला. मोठ्या टेबलाच्या दोन्ही बाजूंना ते सगळे आमनेसामने बसले होते. असिस्टंट त्याच्या शेजारी उभा राहिला. अद्वैतने इशारा करताच एका बाजूला बसलेल्या 2 जणांपैकी एकाने आपल्या बॅगमधून पांढऱ्या पावडरचं एक छोटेसं पाकिट काढून पुढे केलं. असिस्टंटने ते पाकिट घेऊन अद्वैतकडे दिलं. अद्वैतने पाकिट उघडून आतली पांढरी पावडर तपासली. नाकाजवळ नेऊन वास घेतल्यानंतर तो डेव्हिल स्माईल देत म्हणाला, एकदम कडक माल आहे. हे ऐकताच त्या दोघांच्याही चेहऱ्यावर दूरत हास्य पसरलं. दुसऱ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीनेही आपल्या बॅगमधून आणखी एक पाकिट काढून पुढे केलं. असिस्टंटने ते अद्वैतकडे दिलं. अद्वैतने तेही उघडून तपासलं आणि समाधानाने स्मित करत म्हणाला, हेही तितकंच कडक आहे. पहिलं पाकिट ड्रग्सचं होतं, तर दुसरं शस्त्रांचं. अद्वैतच्या शब्दांनंतर चौघांच्याही चेहऱ्यावर कपटी आणि धोकादायक हसू उमटलं. अद्वैतने असिस्टंटकडे पाहिलं. असिस्टंटने मान हलवून लगेच पैशांनी भरलेली बॅग त्यांच्याकडे सरकवली. पण त्या चौघांच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं. अद्वैतचं लक्ष दुसरीकडे असल्यास पाहून त्यांच्यापैकी दोघांनी टेबल खालून आपल्या बंदुका हातात घट्ट पकडल्या. जशीच असिस्टंटने बॅग टेबलवर ठेवली, तशीच एकाने टेबल खालून बंदूक वर काढून अद्वैतकडे रोखली आणि ट्रिगर दाबला. गोळीचा आवाज घुमला, पण ती गोळी असिस्टंट किंवा अद्वैतला लागण्याआधीच अद्वैतने प्रचंड फुर्तीने टेबल खालून आधीच हातात पकडलेली आपली बंदूक बाहेर काढली. त्याला त्या चौघांचे इरादे आधीच कळले होते. अद्वैताचा निशाणा अचूक होता. त्या माणसाच्या कपाळाच्या मधोमध गोळी घुसली आणि सरळ डोक्याच्या मागून आरपार गेली. क्षणातच त्याच्या डोक्यात होलच पडले आणि तो खुर्चीवरच कोसळला. पण तेवढ्यात दुसरी गोळी सुटली आणि लगेचच अद्वैत व असिस्टंटने उरलेल्या तिघांनाही प्रत्येकी एका गोळीतच ठार केले. तेवढ्यात बाहेरून बॉडीगार्ड धावत आले. आतले दृश्य पाहून ते क्षणभर हादरले, पण कुणालाही काही बोलायची हिंमत झाली नाही. त्यांना माहीत होते की हे चौघे आधीपासूनच अद्वैतला मारण्याच्या उद्देशानेच डीलच्या बहाणे इथे आले होते. माल खरा होता, कारण त्यांना ठाऊक होते की अद्वैतला फसवणं सोपं नाही. पण इथे सगळंच उलट घडलं होतं. अद्वैतला त्यांची चाल आधीच कळली होती आणि आता ते चौघे कायमचे संपले होते. असिस्टंटने विचारलं, बॉस,
आता यांचं काय करायचं? अद्वैतने एक खतरनाक स्मित करत म्हणाला, यांना ठिकाणावर लावा आणि यांच्याकडून सगळा माल उचला. मग ही पूर्ण फॅक्टरी जाळून टाका. सगळं आपोआप राख होईल. इतकं बोलून तो शिट्टी वाजवत बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुढची सकाळ अद्वैतची झोप एका भयानक स्वप्नामुळे दचकून उडाली. तो लांब श्वास घेत बेडवर बसला होता. संपूर्ण अंग पाण्याने भिजल्यासारखं घामाघूम झालं होतं. केस कपाळावर विस्कटलेले, अंगावरचा कपडा नाहीत, फक्त ट्राउझर घातलेला होता. त्याने टेबलवरची पाण्याची बाटली उचलली आणि एका श्वासात अर्धी बाटली रिकामी केली. काही वेळ शांत बसल्यानंतर तो उठून बाल्कनीत गेला. सकाळची थंड हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरण भरून टाकत होता. त्याने सिगारेट काढली, ओठात धरून पेटवली आणि लांब झुरका घेत आकाशाकडे पाहिलं. धूर सोडत तो स्वतःशीच पुटपुटला, दुनिया काही करू दे, पण होणार तेच जे अद्वैत महाजन ठरवतो. एकामागोमाग एक सिगारेट ओढत त्याने संपूर्ण बॉक्स संपवला. जवळपास अर्धा तास तो तिथेच उभा होता. चेहऱ्यावर भाव नव्हते, पण डोळ्यात जळजळीत आग होती. शेवटची सिगारेट संपवून त्याने ते बूच पायाखाली चिरडली आणि खोलीत परत आला. बेडसाईड टेबलवरून फोन उचलून त्याने कोणाला तरी कॉल लावला. दुसरीकडे असिस्टंट रोहन गाढ झोपेत होता. सकाळचे 6 वाजले होते आणि काल रात्री ते फार उशीरला परतले होते. फोन अचानक वाजू लागला. रोहन दचकून उठला आणि चिडतच ओरडला, कोण आहे रे? सकाळ सकाळी झोप करणारा. डोळे उघडून पाहतो तर स्क्रीनवर डेव्हिल बॉस नाव चमकत होतं. घाबरून त्याने लगेच कॉल उचलला. फोनवरून अद्वैतचा कडक रागीट आवाज आला, इतका वेळ फोन का उचलत नाहीस? कुठल्या गुहेत घुसला होतास? रोहन घाबरून म्हणाला, सॉरी बॉस, मी झोपलो होतो. राहू दे, अद्वैत थंड पण धोकादायक आवाजात म्हणाला. 5 मिनिटात मला हे कळव, तिच्या घरी सगळं ठीक आहे ना? कोण, सिया मॅडम? रोहन आश्चर्याने विचारू लागला. मी जितकं सांगितलं आहे तितकंच कर. अद्वैत गुरकावला आणि कॉल कट केला. रोहन वैतागून पुटपुटला, स्वतः कधी झोपत नाही आणि माझीही झोप उडवतो. तेवढ्यात त्याला आठवलं, फक्त 4 मिनिट उरले आहेत. त्याने घाईघाईने दुसरा कॉल लावला. काही सेकंदातच कॉल उचलला गेला. सगळं ठीक आहे का? रोहनने विचारलं. समोरून आवाज आला, सर इथे काहीतरी विचित्र चाललंय. सिया मॅडमच्या घराबाहेर लग्नासारखी तयारी सुरू आहे. थोडीफार सजावट, काही लोक जमलेले दिसतायत. लगेच पूर्ण माहिती काढ. रोहन तणावातच म्हणाला. 5 मिनिटात हवंय, नाहीतर बॉसचा राग किती भयानक असतो ते तुला माहीत आहे. कॉल कट करून रोहनने ताबडतोब अद्वैतला फोन लावला. अद्वैत खोलीत अस्वस्थपणे चालत होता. फोन वाजताच त्याने पटकन उचलला. बॉस, रोहन घाईघाईने म्हणाला, सिया मॅडमच्या घरी बहुतेक लग्नाची तयारी सुरू आहे. डेकोरेशन आहे, लोक येत आहेत. अद्वैतचा आवाज अचानक अधिकच थंड झाला. क्लिअर सांग, कोणाचं लग्न आणि कुणाशी? 10 मिनिटात कळेल, मी स्वतः येतो, असं म्हणून रोहनने कॉल कट केला. रोहन खोल श्वास घेत म्हणाला, आज का मला असं वाटतंय मी कुठलीच चूक न करता मार खाणार आहे. त्याने वर पाहून देवाकडे हात जोडले आणि मनोमन स्वतःला वाचवण्याची प्रार्थना करू लागला. दुसऱ्या बाजूला सियाच्या घरात सिया अजूनही तिच्या खोलीत जमिनीवरच पडून होती. बहुतेक ती काल रात्री रडत रडत तिथेच झोपली असावी. ना कुणी तिला खायला दिलं होतं ना पाणी. बाहेरून खोलीची कडी घट्ट लावलेली होती आणि घराच्या लिव्हिंग हॉलमध्ये मात्र कामिनी, श्याम आणि सोनी तिघेही फारच आनंदात दिसत होते. थोडीफार सजावट सुरू होती. काही लोकांना बोलावलं जात होतं, कारण सियाचं लग्न होताना कोणी उगाच बोलू नये की चाचींनी मुलीला विकून टाकलं आहे. ते सगळे वर्षानुवर्षे इथे राहत होते आणि पुढेही इथेच राहणार होते. आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून ते स्वतःला अगदी स्वच्छ निर्दोष दाखवू इच्छित होते की आम्ही आईवडील नसलेल्या मुलीला वाढवलं आणि तिचं लग्नही करून दिलं. कामिनी आपल्या गळ्यातील सोन्याच्या हाराला हात लावत म्हणाली, अगं किती सुंदर आहे ना? श्यामही आपल्या हातातील सोन्याच्या कड्याकडे पाहत अभिमानाने म्हणाला, माझंही बघ किती छान आहे. सोनीनेही गळ्यात घातलेला सोन्याचा हार मिरवत म्हणाली, मम्मी तुमची आयडिया एकदम भारी होती. आज बघा आपल्याकडे स्वप्नातले दागिने आहेत, अजूनही बरेच येणार आहेत. ते तिघेही आपल्या वस्तू पाहून खूपच खुश होत होते. कामिनी म्हणाली, इतकी वर्ष त्या मनहूस मुलीला डोक्यावर बसवून पाळलं तर उगाच नाही सोडणार ना. चला तुम्ही दोघं इथलं बघत बघा, किशोर थोड्याच वेळात येईल. तोपर्यंत मी जाऊन त्या मनहूसला बघून येते. कालपासून खोलीत बंद करून ठेवलंय. इतकं बोलून ते तिघे आपापल्या कामाला लागले आणि कामिनी मटकत सियाच्या खोलीकडे गेली.
तेवढ्यात फुलांच्या माळा लावत असल्याचं नाटक करणाऱ्या एका माणसाने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. ते तिघेही तिथून गेल्यावर तो पटकन टेबल खालून बाहेर आला आणि धावत बाहेर निघून गेला. रोहन अद्वैतच्या खोलीबाहेर उभा राहिलाच होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने पटकन कॉल उचलला. समोरून जे काही सांगितलं गेलं ते ऐकून त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच आला. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि अद्वैत बाहेर आला. रोहन जवळजवळ कोसळणारच होता, पण अद्वैतने पटकन त्याची बाजू पकडली. रोहनच्या हातातून फोन निसटून खाली पडला. रोहनच्या चेहऱ्यावरचे उडालेले भाव पाहून अद्वैतला काहीतरी गंभीर घडलंय याची शंका आली. त्याने फोन उचलून स्वतः कानाला लावला आणि रोहनला हात पकडून आत ओढून घेतलं. त्या माणसाचं बोलणं ऐकताच अद्वैतच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. त्याच्या डोळ्यांचा रंग लाल झाला. रोहनच्या हातावर त्याची पकड अधिक घट्ट झाली. रोहन वेदनेने डोळे घट्ट मिटले होते. त्याला प्रचंड वेदना होत होत्या, पण तो जाणून होता अद्वैताचा राग यापेक्षा कितीतरी जास्त भयंकर असतो. फोनवरचं बोलणं संपताच अद्वैताने फोन जोरात भिंतीवर आपटला. फोनचे तुकडे तुकडे जमिनीवर पसरले होते. त्याने रोहनची बाजू सोडली. रोहन डगमगला, पण स्वतःला सावरलं. अद्वैताचा चेहरा रागाने काळवंडला होता. हातांच्या आणि कपाळावरच्या नसा फुगून दिसत होत्या. तो प्रचंड कडक आवाजात ओरडला, रोहन, गाडी काढ, आत्ता निघायचं आहे आणि एका लॉयरला ताबडतोब तिथे पोहोचायला सांग. काही बॉडीगार्डही बोलाव. रोहन थरथरत ओके बॉस म्हणाला आणि क्षणाचाही विलंब न करता बाहेर धावला. अद्वैत दात आवळत म्हणाला, ही चूक तुम्ही फार महागात पडणार आहे. मला हलक्यात घेतलं, आता परिणाम भोगायला तयार राहा. त्याने वास उचलून जमिनीवर फेकला आणि कॉफी टेबलला लाथ मारली जोरात. काच फुटून सगळीकडे पसरली होती. त्याने भिंतीवर जोरात ठोसा मारला. हात जखमी झाला, लाल झाला, पण त्याला वेदनाच जाणवल्या नाहीत. तो थेट वॉशरूममध्ये गेला. थंड पाण्याखाली उभा राहिला. डोळे बंद, श्वास वेगवान, पण राग अजूनही शांत नव्हता. काही वेळाने तो तयार होऊन बाहेर आला. काळ्या रंगाचा 3 पीस सूट, केस नीट सेट, महागडी घड्याळ, ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची चेन, चेहऱ्यावर अहंकार आणि डोळ्यात लाल ज्वाला. सनग्लास घालून तो विला बाहेर पडला. रोहन आणि बॉडीगार्डची संपूर्ण टीम अगोदरच तयार होती. कार सुरू झाली. रोहन सतत फोनवर मेसेज पाठवत होता. अद्वैत मागच्या सीटवर शांत बसला होता, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. दुसरीकडे सियाच्या घरी कामिनी खोलीत आली. सिया हात जोडून गिडगिडत म्हणाली, चाची प्लीज मला पैसे कमवू द्या, पण ही लग्न नको. कामिनीने रागात तिचे केस पकडून तिला जोरात थप्पड मारली. सिया जोरात किंचाळली, तरीही रडतच म्हणाली, मला मारायचं असेल तर मारा, पण हे लग्न नको. कामिनी अजूनच चिडली. ती धमकावतच म्हणाली, नाही मानलीस तर लग्न न करता पण तुला त्याच्याकडे पाठवीन. सिया मात्र सुन्न झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कामिनी तिच्यावर एक लाल साडी फेकली. फार महागडी नव्हती, फार जडही नव्हती, आणि ती म्हणाली, ही तुझ्या आईची निशाणी आहे. आज देते, नाहीतर जाळायला मला वेळ लागणार नाही. नाटक बंद कर आणि पटकन तयार हो. पण आता कोणताही नाटक न करता लवकरच हे घालून ये. पाहुणे येऊ लागले आहेत. आता जर माझ्याशी कुठल्याही चलाकी केलीस तर तुला या घरातून हाकलून देईन आणि तुझ्या त्या मैत्रिणीलाही बदनाम गल्लीत पोहोचवीन, समजलं का? इतकं बोलून तिने सियाकडे रागाने पाहिलं आणि खोली बाहेर निघून गेली. बाहेरून दरवाजाला कडी लावली. ते जातात सिया सिसक सिसक रडू लागली. जमिनीवर डोकं टेकून ती जोरजोरात रडत पडून राहिली. नाईलाजाने तिने साडी नेसली. सियाची साडी लाल रंगाची होती. त्यावर सोनसळी धाग्यांची कडाई होती. फार महागडी नव्हती, पण दिसायला सुंदर होती. चेहऱ्यावर फार मेकअप नव्हता, फक्त हलकी पावडर, ओठांवर लाल लिपस्टिक, डोळ्यात काजळ, गळ्यात नाजूक हार, त्याच्याशी जुळणारे कानातले, कपाळावर मंगलटिका आणि हातात लाल काचेच्या बांगड्या आणि कमरेला नाजूक कंबरपट्टा. इतक्यातही सिया खूप सुंदर दिसत होती. दुःख असूनही वधू म्हणून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी होती. थोड्या वेळाने काकू आत आल्या. सियाला तयार पाहून कपटी हसले आणि पुढे येऊन तिचा हात धरत म्हणाल्या, जर आधीच माझं ऐकलं असतंस तर इतकं आश्चर्य वाटलं नसतं ना. सियाने काहीच उत्तर दिलं नाही. तिचे डोळे लाल झाले होते. अश्रू सतत खाली पडत होते. तिला अंगणात नेण्यात आलं, जिथे छोटासा मंडप सजवलेला होता
आजूबाजूचे काही शेजारी आले होते. नवरा आधीच शेरवानीत सेहरा बांधून मंडपात बसला होता. तेवढ्यात निक्की धावत येऊन जबरदस्तीची स्माईल करत म्हणाली, काकू मी सियाला मंडपात नेते. काकूंनी तिला इशाऱ्याने धमकावलं, जास्त चलाकी करू नकोस, परिणाम तुला माहीतच आहेत. निक्की सियाचा हात धरून हळूच म्हणाली, यार हे तुझ्याशी जबरदस्ती कसं करू शकतात. सिया रडत म्हणाली, मी खूप प्रयत्न केला पण ते ऐकत नाहीत. आता मी तुझ्यापासूनही दूर जाणार. निक्की हळू आवाजात म्हणाली, तुला माहीत आहे तुझी काकू कशी आहे. मी काहीच करू शकत नाही. सिया उदासपणे म्हणाली, बहुतेक देवाने माझ्या आयुष्यात आनंद लिहायलाच विसरलेत. जे नशिबात आहे ते स्वीकारावंच लागेल. थोड्या वेळाने थांबून ती म्हणाली, पण एक सांगते, जर त्याने माझ्याशी जबरदस्ती केली तर मी त्याचं डोकं फोडेन. निक्की धीर देत म्हणाली, हो अजिबात घाबरू नकोस. लग्नानंतर तुला काही गोष्टी देईन. काही झालं तर पेपर स्प्रे वापर. दोघी मंडपाजवळ पोहोचल्या. सियाला नवऱ्याच्या बाजूला बसवण्यात आलं. सगळ्यांच्या नजरा सियावर खिळल्या होत्या. साधा मेकअप असूनही ती विलक्षण सुंदर दिसत होती. नवरा मुलगा वारंवार सियाकडे पाहत होता. त्याच्या मनात मात्र आनंद उसळत होता. सिया मात्र डोकं खाली घालून शांत बसली होती. लाल चुनरी, कपाळावर मंगलटिका, गळ्यात नाजूक हार, सगळं असूनही तिचं मन भयाने भरलं होतं. आजूबाजूचे लोक कुजबुजत होते, कामिनी किती चांगली आहे. अनाथ मुलीचं इतक्या चांगल्या घरात लग्न लावून दिलं. ही स्तुती ऐकून कामिनीच्या ओठांवर समाधानाचं हसू पसरत होतं. पंडितजींनी विधी सुरू केले. तेवढ्यात बाहेर एकामागोमाग एक आलिशान गाड्या येऊन थांबल्या. सगळ्यांच्या नजरा मंडपातून त्या दिशेने वळल्या. सगळे अवाक झाले. काळ्या कपड्यातील मजबूत अंगकाठीचे बॉडीगार्ड उतरले आणि रांगेत उभे राहिले. रोहनने मधल्या गाडीचं दार उघडलं आणि मग काळ्या चमचमीत बुटांची जोडी खाली उतरली. सगळ्यांना जाणवले, आज इथे कुणीतरी फार मोठा, फार डेंजरस माणूस आला आहे. इतक्या मोठ्या संख्येने बॉडीगार्ड्स आणि त्यांच्या हातातल्या मोठमोठ्या रायफल्स पाहून सगळ्यांचाच घसा कोरडा पडला होता. थोड्या वेळापूर्वी जे लोक कामिनीची वाहवा करत थकत नव्हते, तेच आता भीती आणि घबराटीने थरथरत होते. सगळ्यांच्या नजरा गाडीबाहेर दिसणाऱ्या चमचमीत काळ्या बुटांच्या जोडीवर खिळल्या होत्या. आणि तेवढ्यातच सगळ्यांची धडधड आणखीच वाढली, कारण ते बूट घालणारा माणूस गाडीतून बाहेर उतरला. त्याचा ॲटिट्यूड त्याच्या चेहऱ्यावरच स्पष्ट दिसत होता. कोणताही भाव न आणता कठोर आणि सपाट चेहरा, डोळ्यांवर काळे शेड्स, ओठांवर हलकीशी डेव्हिल स्माईल. कोटची बटणे सावरत तो ताठ उभा राहिला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि ती नजर थेट मंडपात घाबरून बसलेल्या सियावरच स्थिरावली. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात रागाचा लावा उसळला. पण त्याच वेळी तिचं निरागस मेकअप शिवायचं सौंदर्य पाहून त्याचं हृदयही जोरात धडधडू लागलं. त्याच्या एका बाजूला रोहन उभा राहिला, दुसऱ्या बाजूला लॉयर. सगळे बॉडीगार्ड संपूर्ण परिसरात तैनात झाले होते. मंडपात बसलेल्या सियाचं हृदयही जोरजोरात धडधडत होतं. तिच्या मागे बसलेल्या निक्कीने जेव्हा पाहिलं की सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेला लागल्या आहेत, तेव्हा तिनेही मान वळवली. समोरचं दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात धक्का उतरला. मिस्टर महाजन, तोही इथे अशा पद्धतीने? ती जवळजवळ जागेवरून उडालीच. तिचा आवाज ऐकून कामिनी, सोनी आणि श्याम कापकांचंही लक्ष रस्त्याकडे गेलं. इतक्या महागड्या गाड्या पाहून त्यांच्याही डोळ्यात आश्चर्य दाटलं. पण सोनीच्या नजरेत मात्र वेगळंच काहीतरी होतं. तिच्या डोळ्यातून वासना आणि लालसा ओसांडून वाहत होती. त्या माणसाच्या हँडसम चेहऱ्यावर, आकर्षक देहावर तिची नजर खिळली होती. आयुष्यात इतक्या प्रभावी आणि रुबाबदार माणूस तिने कधीच पाहिला नव्हता. इकडे मंडपात बसलेली सिया मान खाली घालून अश्रू ढाळत होती. तेवढ्यात तिला आजूबाजूच्या लोकांची कुजबूज ऐकू आली. अरे किती जबरदस्त आहे हा, नुसतं पाहिलं तरी कळतं फार श्रीमंत असणार. कामिनीने जावई बोलवला असावा. सगळ्यांना वाटत होतं की अद्वैत सियाच्या नवऱ्याच्या बाजूचा माणूस आहे. काही जण तर म्हणत होते अशी ओळख आपल्यालाही ठेवायला हवी. आपल्या मुली आहेत, त्यांनाही श्रीमंत घरात द्यायचं आहे. ही सगळी चर्चा ऐकून सियाच्या डोळ्यातून अश्रू अजूनच वेगाने वाहू लागले. कामिनी, श्याम आणि सोनी तिघेही पुढे सरसावले. इकडे अद्वैत कोणाकडेही लक्ष न देता थेट मंडपाकडे चालत आला होता. त्याच्या मागे 4 बॉडीगार्ड्स, उजवीकडे रोहन आणि डावीकडे लॉयर. तो मंडपापर्यंत पोहोचायच्या आधीच ते तिघे त्याच्या आडवे उभे राहिले. अद्वैताच्या भुवया ताठ झाल्या, जबडा घट्ट आवळला गेला. डोळे पूर्णपणे लाल झाले होते, पण काळ्या शेड्समुळे ते कुणालाच दिसत नव्हते. कामिनी कशीबशी बोलली, जी आपण कोण?
अद्वैतने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याने मान उजवीकडे वळवली आणि रोहनने कठोर आवाजात सांगितलं, साईड व्हा, बॉसचा रस्ता अडवू नका. त्या इशाऱ्यानेच तिघांची अवस्था बिकट झाली. पाय थरथरू लागले. रोहनने रागात कामिनीचा हात धरून तिला बाजूला ढकललं. ती तोल जाऊन पडणारच होती, पण श्यामने तिला पकडलं. अद्वैत पुन्हा मंडपाकडे पुढे सरकला. तेवढ्यात पंडितजींचा आवाज घुमला, वरवधू जयमालासाठी उभे राहा. आणि त्याच क्षणी धाट असा गोळीचा आवाज झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सियाच्या तोंडून घाबरलेली किंकाळी निघाली. ती जागेवरच थरथरत बसून राहिली. काहीच कळत नव्हतं. दुल्हा उभा राहताच गोळी थेट त्याच्या कपाळाच्या मधोमध लागली होती. तो मागे कोसळला आणि सगळं संपलं. रक्ताचे काही थेंब सियावरही उडाले होते. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. पाहण्याची सुद्धा हिंमत उरली नव्हती तिच्यात. लोक किंचाळत होते, रडत होते, पळायचा प्रयत्न करत होते. पण अद्वैत सोबत असलेल्या बॉडीगार्ड्सने सगळ्यांवर बंदुका रोखल्या होत्या. मंडप रक्ताने आणि भीतीने आणि मृत्यूच्या सावलीने व्यापला होता. कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट ही आपली लाख मोलाची देणगी आहे. तर कमेंट करायला विसरू नका आणि हाय पॉईंट द्या. कथा आवडली असेल तर हाय पॉईंट नक्की द्या.